नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग मोहिते पाटील यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आज ज्या ठिकाणी आलेलो आहे ही ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक स्थळ जे की रामायणामध्ये महाभारतामध्ये या वास्तूच्या गोष्टी केल्या जातात, या गोष्टी येतात। तर आपल्याला सर्वांना परिचित असेल, बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुका आहे। या तालुक्याच्या ठिकाणीच देवीचं मंदिर आहे। तर या मंदिरात आपण दर्शनासाठी जाणार आहोत। तर सोबत राहा आणि पाहत राहा। या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण गाडी लावली पार्किंगला, पाहू शकता पार्किंगचा स्पेस पण भरपूर आहे। आज आपण श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान अंबाजोगाई येथे आलेलो आहोत। अंबाजोगाईच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी ही भली मोठी वेस लागते। या मंदिराला पूर्णपणे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। आपण या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर पाहायला मिळते की उजव्या बाजूला काही दुकाने आहेत। येत आहेत आपण पाहू शकतो। त्या काळी दानशूर नावाचा एक राक्षस होता। त्याने अनेक देवतांची तपश्चर्या केली आणि त्याने देवतांकडून वरदान प्राप्त करून घेतलं। वरदान काय? तर वरदान असं की याला कोणीही मारू शकणार नाही। पण देवतांनी देवीचं नाव घेतलं नाही आणि त्या परिसरामध्ये साधू संतांना प्रजेला त्रास द्यायला लागला। साधू संतांनी केलेले होम तो नष्ट करू लागला। त्यावेळी आदिमाया शक्तीनं योगेश्वरीचं रूप धारण केलं आणि या महाभयंकर राक्षसाचा दानशूराचा वध केला। त्यावेळेला शेवटच्या क्षणी मातेला शरण गेला अन शेवटची इच्छा व्यक्त केली की योगेश्वरी, तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे, असा वर मला दे। असा वर त्याने मागितला अन देवी योगेश्वरी मातेनं तथास्तु म्हणून तो वर त्यांना देऊ केला। पुढे नंतर देवी योगेश्वरी माता आंब्याच्या झाडाखाली वास्तव्यास राहिली, म्हणून या जागेला जोगाईचे आंबे अन पुढे नंतर अंबाजोगाई असे नाव प्रचलित झाले। तांदळाच्या रूपातील ही दानशूर मर्दिनी योगेश्वरी माता कुमारिका आहे। त्यामागची एक सुंदर कथा आहे। परळीच्या वैजनाथांचा विवाह माता योगेश्वरी बरोबर ठरला आणि कोकणातून परळीला यायला सर्व वराडी मंडळी निघाली। त्या काळी बैलगाड्या अन रथ, घोडे, हत्ती, पालख्या ही साधनं होती। परळीला येत असताना विवाहाचा मुहूर्त टळून गेला। नंतर माता योगेश्वरी परत कोकणात न जाता अंबाजोगाई येथेच राहिली। 11व्या शतकास कोरलेली शिवलेणी देवीचं माहेर म्हणून ओळखू लागले आणि आपल्या अंबाजोगाईची ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे, याचा संबंध सांगणारी एक छोटी कथा आहे। भगवान परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केली आणि त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंब कोकणात नेली। भगवान परशुरामांना समुद्राच्या काठावर 14 मृतदेह सापडले। त्यावेळी परशुरामांनी आपल्या संजीवनी शक्तीनं या 14 लोकांना परत जीवदान दिलं, जिवंत केलं आणि या सर्वांचा विवाह करण्यासाठी अंबाजोगाईतून वधू नेल्या। त्यावेळेला वधू नेताना माता योगेश्वरीनं एक अट घातली, ज्या मुलांशी यांचा विवाह होईल त्यांची कुलदेवता श्री दानशूर मर्दिनी योगेश्वरी माताच राहील, म्हणून प्राचीन काळापासून देवीला कोकणातलं मानलं जातं। यादव राजवटीत हे शहर फार समृद्ध होते। जयंती नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आहे।
मंदिराच्या बाजूला तटबंदी आहे, तर उत्तर पूर्व बाजूला दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रांगणात 2 दीपमाळा आहेत. इथं तांबूलवेड्याचा प्रसादही मिळतो. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर सर, जे की आपल्याला इथं अंबाजोगाई मंदिरामध्ये, योगेश्वरी देवी मंदिरामध्ये आल्यानंतर काही माहिती देणार आहेत. तर आपण भेटूया त्यांना. नमस्कार दादा. हा नमस्कार. आपण या मंदिराबद्दल आम्हाला काय माहिती सांगू शकता? योगेश्वरी मंदिर हे फार पुरातन काळापासून आहे, निजामकालीन आहे. योगेश्वरी माता ही कुमारिका म्हणून आहे. हिचा विवाह वैद्यनाथाशी ठरलेला होता. पहाटे कोंबडा बाग देण्याच्या अगोदर ठरलेला होता, पण वेळीच इथं ते पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे विवाह झाला नाही. ती कुमारिकाच राहिली अशी आख्यायिका आहे. आणि भक्तांना पावणारी, नवसाला पावणारी ही अशी देवी आहे. इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची यात्रा भरते. मोठे भाविक मोठ्या संख्येने, श्रद्धेने, भावनेने इथे येतात, दर्शन घेतात, आपल्या मनोकामना व्यक्त करतात. त्यांच्या भक्तांना पावणारी देवी आहे. तर मित्रांनो, आताच आपण अंबाजोगाई येथे आलेलो असताना योगेश्वरी मंदिरामध्ये संपूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ संपूर्णपणे पसंत पडलेला असेल, आवडलेला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट सोडा. आणि पुढचा कुठला देऊळ पाहायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत नमस्कार.